माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यामुळे मी दिल्लीला गेलो आणि त्यांनी मोदी साहेबांना सांगून मला त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये बसवले म्हणून मी मोदी साहेबांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशी परिस्थिती आहे की त्यांना सचिव ठेवूपर्यंत ठीक आहे. आता गट छोटा गट आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की सामाजिक न्यायासोबत आर्थिक न्याय राजकीय न्याय आपण आंदोलन करत असताना आणि सत्तेमध्ये कसं जायचं हे सत्तेमध्ये जायचं हे बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश आहे. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये होते. मला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा जाण्याची संधी मिळाली. त्यावेळेला या महाराष्ट्रात होती काँग्रेसची आम्ही म्हणून मला मिळाली मंत्रिमंडळाची संधी. आणि आज देशामध्ये आहे नरेंद्र मोदींच्या आधी का मिळणार नाही मला मंत्रिपदाची संधी. आणि जोपर्यंत नरेंद्र मोदी साहेबांची आणि माझी दिल्लीमध्ये आहे जोपर्यंत नरेंद्र मोदी साहेबांची आणि माझी दिल्लीमध्ये आहे तोपर्यंत राहुल गांधी पुढे जाऊ शकत नाही. आम्ही सर्वजण एका महत्वाच्या भूमिकेवर विकसित आहोत. नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स मध्ये मी आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा निळा झेंडा घेऊन मी त्या ठिकाणी आहे. भारतीय जनता पार्टी सोबत आहे आणि माननीय बाळासाहेब ठाकरे या काळामध्ये आणि त्यावेळेला नितीन गडकरी साहेब मला वाटतं आपले तुम्ही जातेश होते. त्यावेळेला बाळासाहेब मला म्हणाले की तुम्ही आमच्यासोबत आलो पाहिजे आणि मी सुद्धा ठरवलं. मी सगळ्यांना विचारलं, सगळ्यांनी चर्चा केली. मला सर्वांनी हाच सल्ला दिला आंबेडकरी विचारवंतांनी आंबेडकरी साहित्यिकांनी आणि तुम्ही हा निर्णय घ्यायला भाजप सेनेसोबत जायला काय हरकत नाही. वैचारिक मतभेद त्या मुद्द्यावर असू शकतात पण आपल्या समाजाच्या हितासाठी भारताच्या हितासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही भाजप सेनेसोबत जा असा मला अनेकांनी दिला सल्ला. म्हणूनच मी गाडीला मंत्रिपदाचा दावा होता. मी त्याचा डायरेक्ट कुणावर करत नाही. मी डायरेक्ट कसा बोलत असताना कुणावर करत नाही हल्ला. पण सगळ्यांनी ते माहिती आहे ना सगळ्यांबरोबर माझे संबंध. आज या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब आणि म्हणून मी अनेक वेळेला सांगितलंय की ज्यांनी उद्धव ठाकरे साहेबांचे बंद केले म्हणजे त्यांचं नाव आहे माझ्या चारोळ ऐकून एकनाथ शिंदे साहेब सुद्धा आणि शरद भुजबळ साहेब काही तसे
मागित नाही. ते बोलले आम्ही तुफानातले. आम्ही आहो तुफानातले दिवे, कारण आम्हाला हवे आहे आम्हाला हवे आहे भारतामध्ये नवे आणि नवे नवनिर्माण करण्यात. तुझं नाव निर्माण करून मूळ पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन काय परिवर्तन होत नाही. पण पूर्वीच्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे